तर सावित्रीने अवघ्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या डोळ्यात पाणी आणलं। या दुर्दैवी घटनेत अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, पोरकी झाली, महिला विधवा झाल्या। या गोष्टीची दखल घेत हजवानी फाउंडेशनने या घटनेतील वाजे कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे। या घटनेनंतर हजवानी यांनी महाड येथे एक फाउंडेशनची स्थापना केली। त्याला जनतेनेही मोठा प्रतिसाद दिला। त्याप्रमाणे त्यांनी खेडमध्येही एक कार्यालय सुरू केलं आणि आता आणखीन एक दापोली येथे हजवानी फाउंडेशन कार्यालय सुरू केले। या कार्यालयाचे उद्घाटन तेथील मान्यवर आणि बशीर महमूद हजवानी यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। कोकणातील दापोली खेड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बशीर महमूद हजवानी हे गेली अनेक वर्षे गोरगरिबांसाठी समाजाची बांधिलकी जपत अविरत कार्य करत आहेत। महाड येथील सावित्री नदीच्या दुर्घटनेत वाजे कुटुंबातील त्या दोन मुलांचे आई वडील मृत्यू पावले। त्यांची मुले अनिकेत आणि बहीण या दोघांना हजवानी यांनी दत्तक घेतल्यानंतर बशीर हजवानी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस व्यक्त केला आहे। महाड खेड नंतर दापोली येथे हजवानी फाउंडेशनच्या कार्यालयाचे उद्घाटन कार्यक्रमाचा आढावा आमचे प्रतिनिधी मुजम्मिल जैतापकर यांनी घेतला। या प्रसंगी आपले विचार प्रकट करताना बशीर हजवानी यांनी सांगितलं, जो हादसा झाला होता तिथपासून थोडं आम्हाला असं करण्यात आलं की डिझास्टर मॅनेजमेंटला कुणाच्या आपल्या म्हणजे गव्हर्नमेंटच्या असतील या दुसऱ्या कुठली संस्था असतील तो कुठे रेडी नसतात। ॲक्च्युली मेन आमचं फोकस ॲक्च्युली डिझास्टर मॅनेजमेंटवर राहणार आहे की अचानक अशी कोणाला जर वेळ आली तर त्यावेळेला ॲक्च्युली कोणीतरी इमिजिएटली उभं राहिलं पाहिजे ॲक्च्युली। आणि आमची संस्था त्या कार्यासाठी जास्तीत जास्त पुढे काम करण्याची कोशिश करणार आहे। आणखी शिक्षणात जे कोणाला गरीब मुलं आहेत जे शिक्षण घेऊ शकत नाहीत अशा पोरांना पण आमची संस्था मदत करण्याची कोशिश करणार आहे। आणखी कोण अपंग लोक आहेत, आणखी दुसरी जी ज्यापासून ज्यांचे कोणी मागे पुढे नाही आहे ॲक्च्युली, ज्यांचे आई वडील नाही आहेत, विधवा जी बाई आहेत ॲक्च्युली, अशी काही माणसं आहेत ॲक्च्युली त्यांना जास्तीत जास्त आम्ही सपोर्ट करण्याची। या कार्यक्रमाला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला। त्याचबरोबर दापोली तालुक्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मजीद चिकटे यांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून येथील हिंदू मुस्लिम गोरगरीब जनतेला फायदा होणार असल्याचं म्हटलं आहे। दापोलीमध्ये बशीरबा हजवानी जे ऑफिस उघडून गोरगरिबांसाठी न्याय कसा देता येईल यासाठी त्यांनी मन लावून इथं दापोलीमध्ये ऑफिस उघडलेलं आहे आणि गोरगरिबांपर्यंत हा लाभ ते पोचवतील याची मला पूर्ण खात्री आहे। ते गरिबांसाठी धावूनच असतात आणि सर्वांची साथ त्यांच्या पाठीशी आहे। असंच बशीरबाईंनी सर्व जनतेसाठी काम करत राहावं एवढी माझी मनपूर्वक त्यांना आग्रह। बशीर हजवानी हे व्यवसायानिमित्त दुबई स्थित असले तरी त्यांची नाळ आपल्या मातृभूमीशी आजही जुळलेली आहे। समाजापुढे असा एक उत्तम आदर्श निर्माण केल्याने बशीर हजवानी यांचे देशासह विदेशातून देखील कौतुक करण्यात येत आहे। त्यांचे स्वागत करत सर्वांनी हजवानी यांना शुभेच्छा दिल्या आहेत। अशी विचारधारा प्रत्येकाने अंमलात आणली तर देश नक्की महासत्ता बनू शकेल यात शंका नाही। हजवानींच्या या उपक्रमाला बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा।